हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण होळी स्पेशल एकदम सॉफ्ट व काठापर्यंत पुरण पोहोचलेली पुरणपोळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता ही पोळी एकदम सॉफ्ट अशी झाली आहे व पुरणही आपलं काठापर्यंत पोहोचलेलं आहे. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. अगोदर आपण पुरण लावूया. पुरण लावण्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही डाळ मी 2 ते 3 वेळा आता स्वच्छ धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. 1 वाटी डाळीसाठी 2 ते 2.5 वाटी पाणी मी घातलेलं आहे. डाळ जर तुम्ही अगोदर भिजत ठेवली तर पाणी कमी घाला. चिमूटभर हळद पावडर घालायची आहे व 1 चमचा तेल घालायचं आहे. याचं झाकण बंद करून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता आपण पीठ मळूया. पीठ मळण्यासाठी इथे मी मैदा चाळण्याची चाळण घेतली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ व अर्धा मैदा वापरू शकता. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे आपल्या पोळ्या सॉफ्ट अशा बनून तयार होतात. तर इथे मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. सर्व पिठाला तेल व्यवस्थित लागलेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. इथे मी पाण्यामध्ये चिमूटभर हळद घातली आहे. याच्यामुळे पिठाला रंग छान येतो व आपल्या पोळ्या खूप सुंदर दिसतात. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला अगोदर घट्ट असंच मळायचं आहे. मैद्याच्या चाळणीने चाळल्यामुळे यातील जे जाडसर कण आहेत ते पूर्णपणे निघून जातात व आपल्या पोळ्या एकदम सॉफ्ट अशा होतात. तशाच त्या लाटायला सुद्धा अगदी सहज लाटल्या जातात. तर इथे मी हे पीठ आता मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता याच्यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे. परत एकदा हे आपल्याला मळून घ्यायचं आहे व याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे डाळीचा कुकरही थंड झालेला आहे. डाळ आता आपली छान अशी शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही एकदम सॉफ्ट अशी झाली आहे. आता इथे मी एका भांड्यावरती याप्रमाणे जाळी ठेवली आहे. आता याच्यावरती आपल्याला ही शिजलेली डाळ घालायची आहे, जेणेकरून यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. तर इथे आता डाळ पूर्णपणे निथळली आहे. तर हे जे डाळीचं पाणी निघालेलं आहे याचीच कटाची आमटी तयार केली जाते. आता आपण त्याच कुकरमध्ये ही जी डाळ आहे ती घालूया. इथे मी 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी किसलेला गूळ घातला आहे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता आपण गॅस चालू करून हा कुकर गॅसवरती ठेवूया. आता हे आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. यालाच पुरणाला चटका देणे असं म्हणतात. आता इथे आपला गूळ वितळत आहे. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता यातील गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे. हे पुरण आता पातळच आहे. आता आपण आज पुरण यंत्रामध्ये हे पुरण वाटणार नाही. आता लागलीच आपण हे पुरण याप्रमाणे बटाटा मॅशरच्या सहाय्याने वाटून घ्यायचं आहे. गॅस आणखी चालूच आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे पुरण या मॅशरच्या सहाय्याने बारीक असं वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुळाचं पाणी तयार झालेलं आहे तोपर्यंतच आपल्याला हे पुरण याप्रमाणे वाटायचं आहे. ते छान वाटलं जातं. तुम्ही पाहू शकता पुरणाला चटकाही छान बसत आहे व हे पुरणही आता आपलं छान असं वाटलं जात आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे पुरण छानपैकी वाटलेलं आहे व एकदम बारीक असं झालं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर घातली आहे व पाव चमचा जायफळ पूड घातली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे.
आता आपण बाजूला काढून घेऊ। ही पुरण तयार करण्याची एकदम सोपी ट्रिक आहे। याच्यामध्ये तुम्हाला पुरण वाटण्याची काहीच गरज नाही, पुरण अगदी झटपट बनवून तयार होतं। तर इथे आपण मळून ठेवलेलं पीठही छान मुरलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी व थोडं तेल वापरून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। एक वेळेला थोडंसं पाणी घालून मळायचं आहे व नंतर थोडंसं तेल घालून मळायचं आहे। याचप्रमाणे आपल्याला तेल व पाणी वापरून हे पीठ एकदम सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। हे पीठ जर छान मळलेलं असेल तर आपल्या पुरणाच्या पोळ्यासुद्धा खूप छान अशा बनवून तयार होतात। एक 4 ते 5 मिनिटे हे पीठ मी तेल व पाणी लावून छान असं मळून घेतलं आहे। हे पीठ एकदम सॉफ्ट असं झालं आहे। असं केल्यामुळे पिठाला लवचिकपणासुद्धा खूप छान येतो व पोळ्या आपल्या अजिबात फुटत नाहीत। तर 1 मिनिटभर मी हे पीठ आणखी तेल लावून मळून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान असं बनवून तयार झालं आहे। आता आपण पोळ्या तयार करून घेऊ। पोळी तयार करण्यासाठी इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे। आपण जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे तेवढाच आपल्याला पुरणसुद्धा घ्यायचं आहे। याप्रमाणे पिठाची हातावरती पारी तयार करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये पुरण भरूया। याप्रमाणे पुरणाचा गोळा तयार करून या पिठाच्या पारीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। पुरणपोळी करते वेळी आपल्याला पीठ व पुरण समप्रमाणात वापरायचं आहे। आता हे जे वरती एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे व हा उंडा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। याप्रमाणे मी हातावरती थोडासा दाबून घेतला आहे। आता कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला याची पोळी लाटायची आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती सहज ही पोळी लाटली जात आहे, अजिबात फाटली नाही आहे किंवा ही कुठेही फुटलेली नाही। यातलं पुरण अजिबात बाहेर आलेलं नाही। तर ही पोळी आपली आता लाटून तयार झाली आहे। मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। इथे आपला तवा आता गरम झाला आहे। आपण पोळी भाजूया। एक साईडने पोळी थोडीशी भाजल्यानंतरच आपल्याला ही पलटवायची आहे। आता आपण ही पोळी पलटवून घेऊया। मला पोळी हाताच्या सहाय्यानेच पलटवता येते, त्याच्यामुळे इथे मी हातानेच ही पोळी पलटवलेली आहे। तुम्ही उलटणं सुद्धा वापरू शकता। आता ही पोळी आपण परत एकदा पलटवून घेऊया। आता याला आपण तेल लावून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता पोळी किती टम्म अशी फुगलेली आहे। आता आपण दोन्ही साईडने तेल लावून ही पोळी छान खरपूस अशी भाजून घेऊ। तोपर्यंत मी दुसरी सुद्धा पोळी लाटून घेते। तर इथे आपली पोळी भाजली आहे, आपण काढून घेऊया। आता आपण दुसरी पोळी भाजण्यासाठी टाकूया। आता खालच्या साईडने ही पोळी थोडीशी भाजली आहे। आता आपण ही पोळी पलटवून घेऊया। आता दुसऱ्या साईडने सुद्धा ही पोळी आपल्याला थोडीशी भाजू द्यायची आहे, नंतर पलटवून घ्यायची आहे। आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊया। तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे काहीही वापरू शकता। इथे तुम्ही पाहू शकता ही दुसरी सुद्धा पोळी आपली छान टम्म अशी फुगलेली आहे। आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व पोळ्या तयार करून घेऊ। तर आता ही पोळी आपण काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी बनवून तयार झाली आहे। या पोळ्या एकदम सॉफ्ट अशा बनवून तयार झाल्या आहेत व या पोळ्यामध्ये पुरणसुद्धा काठापर्यंत गेलेलं आहे। तुम्ही या होळीला ही पुरणपोळीची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। ही झटपट तयार होणारी पुरणपोळी आहे।
तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।